पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता। आता तुम्ही झाल्यामुळे 50-50% मेजॉरिटी झालेली आहे। पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। आणि कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेले अध्यक्ष देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये हे राहुल नार्वेकरजीच होते। मला असं वाटतं की त्यांच्या रूपानं एक न्यायप्रिय, अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आज विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवडलं गेलं आहे। असं म्हणेन की कोकणचा सुपुत्र हा 100% सोन्यासारखा आहे असं त्या आगीतनं बाहेर निघाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। आणि नाही, त्यांना जसा वारसा आई वडिलांकडून मिळाला असेल थोडा सासऱ्यांकडून नक्कीच मिळाला असणार आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये। पण दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सलग विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आज आपली निवड होते। मी आपल्याला नेहमी खाजगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून, आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल। आणि आपल्या पक्षाचा निर्णय येतो, त्यामुळे मला त्या बाबतीत खोलात जायचं नाही। पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून सासऱ्यांचं तुम्ही सासऱ्यांचं तुम्ही सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे। त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे। त्यांनी त्यांचं पद हे स्वतःच्या कर्तबगारीवर मिळवलेलं आहे।